नमस्कार. क्रिकेटचा इतिहास या व्हिडिओ मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण क्रिकेटच्या उगमापासून साधारणतः 16व्या शतकाचा उत्तरार्ध किंवा 17व्या शतकाचा पूर्वार्ध इथपर्यंत क्रिकेटचा विकास कसा झाला ह्याची माहिती घेतली. जर आपण अजूनही हा भाग पाहिला नसेल तर वरती कार्ड्समध्ये मी लिंक देतो आहे, नक्की हा भाग पहा. आज दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की क्रिकेट हे नाव या खेळाला कसं पडलं, क्रिकेट ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे, त्याची स्पेलिंग्स कशी कालांतराने बदलत गेली आणि आजचं स्पेलिंग आपल्यापर्यंत पोहोचलं. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या उगमाचा काळ कोणता, स्थळ कोणतं ह्याबद्दल मतभेद आहेत, त्याच पद्धतीने क्रिकेट हा शब्द कसा निर्माण झाला असावा याबद्दलही अनेक मतभेद आढळतात. क्रिकेट ह्या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला सतत बदलत गेलेलं दिसतं. क्रिकेटचा जो सर्वात जुना लिखित संदर्भ आहे 1598 सालचा, जिथे जॉन डेरिक यांनी एक साक्ष दिली होती की फ्री स्कूलच्या जागेवर आम्ही क्रिकेट खेळत होतो 50 वर्षांपूर्वी. त्या साक्षीमध्ये, त्या नोंदीमध्ये क्रिकेटचं स्पेलिंग CRECKETT असं दिलेलं आहे. त्यानंतर 1611 सालच्या फ्रेंच इंग्लिश शब्दकोशामध्ये क्रिकेट हा शब्द फ्रेंच शब्दावरून आला असं सांगितलेलं आहे. तिथे मात्र क्रिकेटचं स्पेलिंग CRICKET असं दिलेलं आहे. इसवी सन 1630 ते 1640 ह्या 10 वर्षांमध्ये क्रिकेटची वेगवेगळी स्पेलिंग्स आपल्याला आढळतात. त्याच्यामध्ये आपलं आजचं CRICKET हे स्पेलिंग आहे, CRICKETT हे स्पेलिंग आहे आणि CRECKETT हे स्पेलिंगही आपल्याला विविध लेखांमध्ये, विविध नोंदींमध्ये लिहिलेलं सापडतं. साधारण 1640 नंतर आजचं जे स्पेलिंग आहे CRICKET हे स्टँडर्डाइज किंवा प्रमाणित होण्याची सुरुवात झालेली दिसते आणि 1744 साली म्हणजे 18व्या शतकाच्या साधारण मध्यावरती क्रिकेटचं जे पहिलं नियमांचं पुस्तक छापलं गेलं त्या पुस्तकामध्ये CRICKET हे स्पेलिंग आपल्याला छापलेलं दिसतं आणि तेच स्पेलिंग पुढे आत्तापर्यंत कंटिन्यू झालेलं दिसतं. आता ह्या वेगवेगळ्या शब्दांतून सिद्ध झालेला क्रिकेट हा जो शब्द आहे त्याची व्युत्पत्ती काय आहे, हा शब्द मूळ इंग्लिश आहे का की अन्य कोणत्या भाषेतून इंग्लिशमध्ये आला आहे, ह्याबद्दल तज्ज्ञांची काय मतं आहेत त्याची माहिती घेऊ. आज सर्वात जास्त स्वीकारलं जाणारं मत असं आहे की मिडल डच किंवा लो जर्मन भाषांमधून हा शब्द इंग्लिशमध्ये आला असावा. डच भाषेमध्ये क्रिक किंवा क्रिकजे ह्याचा अर्थ एक लहान वाकलेली काठी असा होतो. साधारणतः हॉकी स्टिक वगैरे असते त्या प्रकारची, टोकाशी वाकडी. आणि हाच सुरुवातीच्या काळातल्या बॅटचा किंवा विकेटचा म्हणजे स्टंप्सचा आकार असावा असं तज्ज्ञांचं मत आहे. दुसऱ्या एका मतानुसार फ्लँडर्स प्रदेशामध्ये, आता फ्लँडर्स प्रदेश कुठला हे पहिल्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट केलेलं आहे, नक्की पहा. तर ह्या फ्लँडर्स प्रदेशामध्ये क्रिकस्टोएल किंवा क्रिकेट, इथे स्पेलिंग वेगळं आहे, मी स्क्रीनवर देतोच आहे, तर क्रिकस्टोएल किंवा क्रिकेट नावाचा खेळ नोंदवला गेलेला आहे आणि फ्लँडर्स प्रदेशातल्या भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो चेंडूच्या खेळात वापरली जाणारी काठी. ह्याचा अर्थ त्या प्रदेशामध्येही चेंडू आणि काठीचा एक खेळ प्रचलित होता. अन्य एका मतानुसार फ्लेमिश विणकरांनी 14व्या ते 16व्या शतकामध्ये आग्नेय इंग्लंडमध्ये हा खेळ आणला असावा आणि हा शब्दही त्यांच्या मार्फतच आलेला असावा. जर्मन क्रिकेट इतिहासकार हेनर गिल्मेस्टर आणि इतर काही संशोधक ह्या मताचा पाठपुरावा करताना आपल्याला दिसतात. आणखीन एका मतानुसार इंग्लिशमधला क्रिकेट हा शब्द जुन्या फ्रेंच भाषेतल्या क्रिकेट, जिथे स्पेलिंग वेगळं आहे तेही मी स्क्रीनवर देतो आहे, तर जुन्या फ्रेंच भाषेतल्या क्रिकेट ह्या शब्दापासून आला असावा. आणि फ्रेंच भाषेमध्ये त्या क्रिकेट शब्दाचा अर्थ आहे लक्ष्य म्हणून वापरली जाणारी काठी म्हणजे विकेट्स किंवा स्टंप्स, किंवा ज्याच्यावर बॉलिंग करायची आहे अशी काठी म्हणजे पुन्हा स्टंप किंवा विकेट. ह्या अर्थाने क्रिकेट हा शब्द जुन्या फ्रेंच भाषेमध्ये वापरला जात होता. इंग्लंडमध्ये साधारण 11व्या शतकापासून नॉर्मन फ्रेंचांचा प्रभाव वाढला आणि त्या प्रभावातूनच जुन्या फ्रेंचमधला हा क्रिकेट शब्द इंग्लिशमध्ये आला असावा असं संशोधकांचं मत आहे. 1611 साली प्रकाशित झालेला फ्रेंच इंग्लिश शब्दकोश, ज्याचा संदर्भ मी आधीसुद्धा दिला होता, त्या शब्दकोशामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जुन्या फ्रेंचमधला क्रिकेट हा शब्द इंग्रजीतल्या क्रिकेटशी संबंधित आहे. काही संशोधकांच्या मतानुसार इतर कोणत्याही भाषेतून क्रिकेट हा शब्द इंग्लिशमध्ये आला नसून तो मुळातच मध्यकालीन इंग्लिशमध्ये होता. क्रिक किंवा क्राइस हा मिडल इंग्लिशमधला शब्द ज्याचा अर्थ काठी किंवा कुबडी असाच होतो,
त्या शब्दापासून आजचा क्रिकेट हा शब्द बनला असावा। आणि क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळातले संदर्भ असेच मिळतात। आज ज्याप्रमाणे 3 स्टंप्स वापरले जातात तसे सुरुवातीला वापरले जात नव्हते, केवळ एकच काठी स्टंप किंवा विकेट म्हणून वापरली जात होती। याशिवाय आणखीनही एक मनोरंजनात्मक व्युत्पत्ती दिली जाते। जेव्हा बॉल बॅटवर आपटतो तेव्हा होणारा क्लिक किंवा क्रिक असा आवाज ऐकून लोकांनी त्यापासून क्रिकेट हा शब्द रूढ केला असावा असं एक मत सांगितलं जातं, पण ते फारसं स्वीकारलं गेलेलं नाही। एकेकाळी खूप लोकप्रिय असलेलं आणि आता फारसं प्रचलित नसलेलं मत म्हणजे इसवी सन 1300च्या संदर्भामध्ये जेव्हा प्रिन्स एडवर्ड क्रेग आणि इतर खेळ खेळत होता अशी नोंद झालेली आहे, त्यातला क्रेग CREAG क्रेग म्हणजेच आजचं क्रिकेट असंही एक मत नोंदवलं गेलेलं आहे। पण आपण पहिल्या भागामध्येही पाहिलं की हे आता स्वीकारलं जात नाही। एकूणच क्रिकेट ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक सिद्धांत मांडले गेलेले आहेत। आज ह्या घडीला काय स्वीकारलं जातं ते आता पाहू। ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी, विफ्डेन क्रिकेट अल्मॅनॅक हिस्टोरियन्स आणि सर्वात अलीकडील तज्ज्ञ उदाहरणार्थ डेव्हिड अंडरटाउन वगैरे हे सगळेजण डच किंवा फ्लेमिश क्रिक ह्या मुळाकडे झुकलेले आपल्याला दिसतात। आणि ह्या डच फ्लेमिश मुळाबरोबरच जुन्या फ्रेंच भाषेचाही प्रभाव असावा आणि त्या संमिश्रणातून आजचा इंग्लिशमधला क्रिकेट हा शब्द तयार झाला असावा असं एक सर्वसाधारणतः आजच्या काळामध्ये स्वीकारलं गेलेलं मत आहे। कारण मध्ययुगाच्या उत्तरार्धामध्ये आणि आधुनिक काळाच्या सुरुवातीला डच फ्लेमिश आणि फ्रेंच ह्या दोन्ही भाषांनी आधुनिक इंग्लिशच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं होतं। तर एकंदरीतच ही आहे क्रिकेट ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीची मनोरंजक माहिती। जर तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।